40 नंतरच्या गुडघेदुखीबद्दल जे उपचार पद्धती आहेत त्याच्याबद्दल थोडी स्पष्टता द्याल का? 40 नंतरची गुडघेदुखी आपण 4 प्रमुख विभागात विभागूया. ग्रेड 1 ची गुडघेदुखी म्हणजे ज्या रुग्णांच्या मध्ये नुकतीच गुडघेदुखीला सुरुवात झाली आहे अशा रुग्णांच्या मध्ये वेदनाशामक औषधे, फिजिओथेरपी हे खूप चांगला उपाय ठरू शकतात. त्यांनी त्यांची जीवनशैलीमध्ये बदल केला, डॉक्टरांशी सल्ला घेऊन, तरीसुद्धा त्यांना खूप चांगला फायदा होऊ शकतो. ग्रेड 2 मध्ये ज्यांच्यामध्ये गुडघेदुखी आता बरेच दिवस सेट झालेले आहे अशा रुग्णांना मात्र आम्ही बऱ्याचदा इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन्सचा म्हणजे गुडघ्यामध्ये सांध्यात घ्यायचे काही विशिष्ट इंजेक्शनचा सल्ला देतो. त्याचबरोबर त्यांनी फिजिओथेरपी व काही विशिष्ट औषधं घेणं आवश्यक आहे. ग्रेड 3 पेशंट म्हणजे ज्यांच्यामध्ये गुडघ्याची झीज व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आता अनेक 40मधल्या स्त्रियांच्यामध्ये पर्टिक्युलरली गुडघ्याची झीज व्हायला सुरुवात होते. अशा वेळेला मात्र आपण ह्या रुग्णांना फार केअरफुली हँडल करणं गरजेचं आहे. कारण जर का आत्ता योग्य वयात जर का आपण ही झीज थांबवली नाही तर हे जी फार वाढून इव्हेंच्युअली अशा रुग्णांना जॉईंट रिप्लेसमेंट लागू शकतं. म्हणून अशा रुग्णांच्यामध्ये दुर्बिणीद्वारे गुडघ्यातील झिजलेला भाग साफ करणे, गरज असल्यास गुडघ्याचा अक्ष बदलण्याच्या शस्त्रक्रिया ज्याला हाय टिबियल ऑस्टिओटॉमी म्हणतो अशा करण्याची आवश्यकता ठरू शकते. आणि काही क्वचित रुग्णांच्यामध्ये पर्टिक्युलरली ज्यांना ऑलरेडी संधिवाताचा त्रास आहेच अशा रुग्णांच्यामध्ये सांधा बदल शस्त्रक्रिया करावी लागते. पण नक्कीच हे प्रमाण अगदीच कमी आहे. त्यामुळं गुडघेदुखीच्या सर्व स्तरातील रुग्णांना योग्य ते उपचार मिळू शकतात. फक्त गरज आहे ती तुम्ही तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनपर्यंत पोहोचण्याची आणि योग्य तो सल्ला घेण्याची.